नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरची नोटिफिकेशन्स मिळत राहतील. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम असा दिलाय, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि 2x² + 5 डिवायडेड बाय x-1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x-3 असं कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलंय. त्याचं आपल्याला सिंपल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटरला जर तुम्ही बघितलं तर पहिला फॅक्टर काय दिसतोय तुम्हाला, x-1 एकच घेतलं तर लिनियर फॅक्टर आहे, पण त्याचा आहे स्क्वेअर, म्हणजे तोच फॅक्टर डबल आहे. x-1 इंटू x-1 म्हणून x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आहे, म्हणजे रिपीटेड फॅक्टर्स आहेत. दोन लिनियर फॅक्टर आहेत सेम म्हणजे रिपीटेड आहेत, आणि हा तिसरा वेगळा लिनियर फॅक्टर आहे, म्हणजे 3 लिनियर फॅक्टर्स आहेत, त्यातले 2 रिपीटेड आहेत. म्हणजे हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. रिपीटेड लिनियर फॅक्टर्स या टाईपचा डिनॉमिनेटर असल्यामुळं हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा तो बघा. आता इकडची बाजू आहे तशीच, 2x² + 5 डिवायडेड बाय x-1 हा जो नॉन रिपीटेड आहे तो मी पहिल्यांदा लिहितो x-3, आणि इंटू रिपीटेड आहे तो पुढे लिहितो x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू. आता 3 फॅक्टर आहेत, हा 1 आणि यात 2 आहेत, 1 2 3. 3 फॅक्टर म्हणजे 3 कॉन्स्टंट येणार. पहिला कॉन्स्टंट डिवायडेड बाय हा पहिला नॉन रिपीटेड फॅक्टर x-3 प्लस दुसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय रिपीटेड मधला एक फॅक्टर x-1 प्लस तिसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय रिपीटेड दोन्ही फॅक्टर्स म्हणजे x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला मिळाले. आता या इक्वेशन मधल्या ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे आहेत. त्यासाठी याचा एलसीएम घेऊया, पण इकडची बाजू काय सेम राहणार, 2x² + 5 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे तोच. एलसीएम म्हणजे आपल्याला हा डिनॉमिनेटर इकडं आणायचं आहे. ओके, मग हे सोडून अजून काय नाही यातलं इथं काय नाही, x-3 आहे, हे नाही, मग त्यानं याला मल्टिप्लाय करायचं सिंपल. प्लस बी, x-1 एक आहे, एक अजून पाहिजे आणि हे पाहिजे, मग ह्या दोन्हीनं बीला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे x-3 आणि x-1 प्लस सी, हे आहे हे नाही, त्यांना मल्टिप्लाय करायचं सीला, x-3 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इकडचा आहे तसा x-3 इंटू x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. जास्त ताण घ्यायची गरज नाही, दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे, तो कॅन्सल होईल. राहिलं काय, इकडं 2x² + 5 इज इक्वल टू इकडं वरचा सगळा न्यूमरेटर a इंटू x-1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू x-3 इंटू x-1 प्लस c इंटू x-3, आणि हे आहे इक्वेशन नंबर 1. आता बघा, याच्यामध्ये ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या. कशा फाइंड करणार, तर पुट करायचं. मग ए ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर बी आणि सी 0 पाहिजे. मग बी आणि सी मध्ये कॉमन काय बघायचं, x-3 आणि x-3 कॉमन आहे, म्हणजे सरळ ते 0 पुट करून टाकायचं. पुट x-3 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल, हे -3 इकडे गेले की +3 होईल. या दोन व्हॅल्यू इथं पुट करा इक्वेशनमध्ये. मग काय येईल, 2x², 2 इंटू x किती आहे 3, 3चा स्क्वेअर, 2 इंटू 3चा स्क्वेअर 9 प्लस हे 5 आहे तसंच इज इक्वल टू ए आपल्याला फाइंड करायचं आहे. एक्सच्या जागेवर 3 -1 2, 2चा स्क्वेअर 4. आता x-3 0 आहे, त्यामुळे ही पूर्ण टर्म 0, x-3 0 आहे, ही पूर्ण टर्म 0, म्हणजे हे फक्त सॉल्व करायच्यात. 2 इंटू 9 काय येणार, 18 प्लस 5 इज इक्वल टू a इंटू 4. 18 प्लस 5 23 इज इक्वल टू a इंटू 4. 4 इकडे डिवाइड होईल, म्हणजे a इज इक्वल टू काय येईल, 23/4. आता ह्याला काय भाग जात नाही, त्यामुळं आहे तसंच. आता बी फाइंड करायचं आहे. बी साठी ए आणि सी 0 झाले पाहिजेत. मग ए आणि सी मध्ये कॉमन फॅक्टर आहे का कोणता, नाही, दोन्ही वेगळे आहेत, त्यामुळे बी ची व्हॅल्यू निघत नाही. मग पुढच्या कॉन्स्टंटकडे जायचं, सी कडे. त्यासाठी ए आणि बी 0 करायला लागतील. त्यामध्ये कॉमन काय, x-1 x-1, सरळ ते पुट करा 0, म्हणजे पुट
एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येईल, +1 इकडे गेलं की -1 इकडे गेलं की +1 होईल. या दोन व्हॅल्यू इथं पुट करूया. एक्सच्या जागेवर 1 टाकायचं आणि एक्स मायनस 1च्या जागेवर 0. एक्सच्या जागेवर 1, 2 × 1चा स्क्वेअर 1 आणि 1 × 2 2च राहणार, प्लस हे 5 आहे तसं, इज इक्वल टू. आता बघा एक्स मायनस 1 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0, एक्स मायनस 1 इथं 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0. राहिली सीची टर्म, सी × एक्स मायनस 3 म्हणजे 1 - 3 -2, राईट. 2 + 5 7 होणार, इज इक्वल टू हे सी × -2, सी × -2 इकडे डिवाइड होईल म्हणजे सी इज इक्वल टू काय आलं 7 / -2 म्हणजे सी इज इक्वल टू -7/2 असं पण लिहू शकतो आपण. ही आली सीची व्हॅल्यू. आता राहिली बीची व्हॅल्यू, ती इथं फाइंड करतो मी. तर बीच्या व्हॅल्यूसाठी आता काय बघायची गरज नाही, एक्सच्या जागेवर सरळ 0 पुट करायचं. पुट एक्स इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू तर मिळालीच आपल्याला 23/4, ए इज इक्वल टू 23/4 आणि सीची पण मिळाली -7/2, सी इज इक्वल टू -7/2. या तिन्ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा. आता एक्सच्या जागेवर 0 पुट करायचं. 0चा स्क्वेअर काय येणार 0, 0 × 2 0 प्लस 5 आहे तसं, 5 फक्त राहील, इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 23/4 इंटू एक्स किती आहे 0, 0 - 1 -1, -1चा स्क्वेअर +1 येईल, प्लस बी फाइंड करायचे आपल्याला. बी इंटू एक्स आहे 0, 0 - 3 -3 आणि इंटू 0 - 1 -1 प्लस सीची व्हॅल्यू आहे -7/2 इंटू एक्स आहे 0, 0 - 3 -3. आता हे सिम्प्लिफाय करू. 5 इज इक्वल टू 23/4 इंटू 1, 23/4च येणार, -3 × -1 +3, +3 इंटू बी प्लस 3b आणि हे -7 इंटू -3, 7 × 21 आणि मायनस प्लस होणार म्हणजे +7 × 21/2. आता हे +3b इथंच ठेवूया, ह्या दोन्हीचे पहिल्यांदा ॲडिशन करू, इज इक्वल टू 3b इथंच ठेवतो प्लस 23/4 प्लस 21/2. ओके. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर 4 होण्यासाठी इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागेल खालीवर, म्हणजे 5 इज इक्वल टू काय येणार 3b प्लस 23/4 प्लस इथं फक्त खालीवर 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. इथं 2 न मल्टिप्लाय केलं की 42 येईल आणि खाली 4 येईल. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम झाला म्हणजे वरच्यांचे आपण ॲडिशन करू शकतो. 5 इज इक्वल टू 3b प्लस 23 प्लस 42 किती येणार 65 आणि डिवायडेड बाय 4. आता हे 65/4 इकडे मायनस करू 5 मधून म्हणजे 3b इज इक्वल टू काय येईल 3b आहे तसंच प्लस 3b ते इथं लिहिलं मी, प्लस 65/4 इकडे घेतलं की 5 - 65/4 होईल. हे इकडे आलं की मायनस होईल म्हणजे 5 - 65/4 ते मी इकडे लिहिले. ओके. 3b इज इक्वल टू आता याचा LCM 5 × 20, 20 - हे 65 डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय येईल 20 - 65 किती येणार -45 डिवायडेड बाय 4. आता हे 3 तिकडे डिवाइड होईल म्हणजे b इज इक्वल टू -45 डिवायडेड बाय 4 इंटू हे 3. आता 3 भाग जातोय का बघा, 3 नाही आला, 3 × 3 15 राहते म्हणजे 15 × 3 = 45. ओके. म्हणजे 15 राहते वर. b इज इक्वल टू -15/4, 3 × 3 15 × 3 = 45 म्हणजे b इज इक्वल टू आले -15/4. ओके. म्हणजे तिन्ही कॉन्स्टंट आले. एची व्हॅल्यू आली 23/4, बीची व्हॅल्यू आली -15/4 आणि सीची व्हॅल्यू आली -7/2. या तिन्ही व्हॅल्यू इथं पुट करा म्हणजे आपल्याला आन्सर मिळते. ते मी इथं लिहितो 2x² + 5 डिवायडेड बाय खाली आहे x - 3 इंटू x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एची व्हॅल्यू काय आली
23/4 आणि डिवायडेड बाय पहिला फॅक्टर x मायनस 3 प्लस बीची व्हॅल्यू आली -15/4 डिवायडेड बाय फॅक्टर आहे x मायनस 1 आणि प्लस सीची व्हॅल्यू आली -7/2 डिवायडेड बाय x मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीनं हे एक कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलं होतं, त्याचं आपण असं सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. ओके, हा प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. रिपीटेड लिनियर फॅक्टर्सचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आय होप तुम्हाला समजलं असेल. तरी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा सोशल मीडिया थ्रू सुद्धा विचारू शकता. इंस्टाग्रामची लिंक यूट्यूब चॅनलवर आहे माझ्या, तिथं जाऊन तुम्ही तिथंसुद्धा काही प्रॉब्लेम असेल तर फोटो वगैरे काढून विचारू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच.